नमस्कार मित्रांनो, महापालिकांच्या निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुंबईतील विजयी नगरसेवकांना बांद्र्यातील ताज लँड्स एंडमध्ये एकत्र केलेलं आहे. 3 दिवसाची त्याला सहल म्हणा, रिट्रीट म्हणा, एकत्रीकरण म्हणा कार्यक्रम आहे. अर्थात या कार्यक्रमात त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल फोन उपलब्ध नसतील आणि त्यामुळे 5 स्टार हॉटेलमध्ये जी काही मजा करायची ती करू शकता. फक्त बाहेरच्यांशी कोणाशी संपर्क साधणं बहुतेक अवघड असेल. या कल्पनेनीच पुरोगामी पत्रकार विचारवंतांच्या मनात लाडू म्हणजे ह्याची जाहिरात आहे ना कॅडबरीजची, मन में लड्डू फुटा दुसरा लड्डू फुटा, तशी त्यांची अवस्था झालेली आहे. किंवा असंच जर झालं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात त्या बंडाची किंवा मग दगलबाजीची पुनरावृत्ती होणार का? 2019 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या आमदारांना असंच कोणत्या तरी हॉटेलमध्ये नेलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचे फोन घ्यायला नकार दिला होता आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते आपल्यासमोर आहे. 2022 साली एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना थेट मुंबईतून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा असं करत करत थेट मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं होतं. आणि त्यामुळे यांच्या मनात आशा निर्माण झालेली आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा फुटण्याच्या मार्गावर तर नाहीत ना. भाजपाच्याही काही कार्यकर्त्यांच्या मनात, ज्यांच्या मनात एकनाथ शिंदेबाबत किंवा शिवसेनेबाबत कायम संशय असतो, त्यांनाही असं थोडंसं वाटून गेलं की काय होणार, खास करून हिंदी भाषिक लोकांना. याचं कारण म्हणजे 2024 सालीही विधानसभेच्या निकालांनंतर सत्ता स्थापनेसाठी बराच वेळ गेला होता आणि तेव्हा अशी वदंत आहे, कोणी दुजोरा देऊ शकत नाही कारण अशा गोष्टी कधीच बाहेर येत नाही, की मुख्यमंत्री पदाची संधी हुकणार म्हणून एकनाथ शिंदेंनी ते पद मिळवण्याचे प्रयत्न करून बघितले, रुसवे फुगवे झाले. काही जणांनी म्हटलं की आता ते शेती करायला दरे आपल्या गावी जातील आणि मग महिनाभर हा घोळ चालेल आणि त्याच्यानंतर काहीतरी फैसला होईल. म्हणजे असं वाटणारेही भरपूर आहेत की ते बंड करतील आणि कदाचित सगळे बाळासाहेबांचे सैनिक उबाठा, मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करतील. आकडेमोड केली तर हे शक्य आहे. काँग्रेस त्यांना सोबत साथ देईलच, म्हणजे भाजपाला एकट्याला वेगळं काढून सत्ता स्थापन करतील. कदाचित काही जणांना वाटतंय की एकनाथ शिंदे हटून बसतील आणि भाजपाकडून त्यांना महापौर पद मिळू शकेल, कारण भाजपाकडे आकडे नाही आहेत आणि 2024 सारखी परिस्थिती नाही आहे की भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल किंवा अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकेल. कारण भाजपाला जवळपास 25-26 जागा कमी पडलेल्या आहेत स्वबळावर सत्ता स्थापन करायला आणि त्यामुळे त्या जागा काही इतरांकडनं, अगदी मनसेला सोबत घेतलं वगैरे, मनसे येणार नाही सोबत, ही गोष्ट वेगळी, पण तरी हा आकडा पूर्ण होत नाहीये. आणि त्यामुळे मग नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय, एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवता येऊ शकतो का वगैरे लगेच 2 दिवसात, असे प्रश्न उपस्थित केले जाते. आता परिस्थिती नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना झाले. 24 तारखेपर्यंत ते स्वित्झर्लंडला असणार आहेत आणि त्यामुळे तसा त्यांचा महापालिकांच्या राजकारणाशी आत्ता तरी काही संबंध नाही आहे. महापालिकेच्या पुढच्या राजकारणासाठी तिथे सोडत होणार आहे. कोणत्या शहरांचे उपमहापौर, महापौरपद हे जसं म्हटलं की ओपन कॅटेगरी, महिला कॅटेगरी, OBC या सगळ्याची सोडत झाल्याशिवाय महापौर कोण होणार हे ठरणार नाही आहे. मग एकनाथ शिंदे करतायत हे नेमकं कशासाठी करतायत? ते करतायत ते योग्य करतायत का? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे हे व्यवहारी नेते आहेत आणि भाजपासोबत भागीदारी करायची तर व्यवहार हा जपायला पाहिजे. उद्धव ठाकरे हे स्वार्थी नेते आहेत. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो आणि त्यामुळे तुझं तेही माझं आणि माझं तेही माझं अशा प्रकारची त्यांची भावना असते. काही नेते असतात ते
भावनिक नेते असतात की चलो दे दिया, जसं राज ठाकरेंनी आता दोस्तीमध्ये उबाटा सेनेला सगळं काही देऊन टाकलं आणि स्वतः मात्र 6वरच उरले. त्यामुळे काही नेते असतात की जे मनाने हृदयातनं विचार करतात, जास्त त्याच्यामध्ये वाटाघाटी आणि या सगळ्या गोष्टी काही करत नाही. पण भाजपासोबत भागीदारी करायची तर परखड असणं, वाटाघाटी करणं आवश्यक आहे. महापालिका 29 असल्या तरी त्यातल्या महत्त्वाच्या महापालिका या मुंबईच्या खालोखाल पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूर, बस एवढ्याच महापालिका सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. बाकी मग मीरा भाईंदर, वसई वगैरे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाच्या या महानगरपालिका आहेत पैशाच्या दृष्टीने आणि सत्तेच्या दृष्टीने. ठाण्यामध्ये काही प्रश्न नाही, कारण ठाण्यामध्ये शिंदेंना पूर्ण बहुमत आलं आणि त्यामुळे भाजपाला फार तर फार उपमहापौरपद देऊन त्यांची बोळवण करण्यात येईल. आणि त्यामुळे ठाणे हे कायम भाजपाच्या त्यागासाठी ठाण्याचं महत्त्व असतं की मेहनत करायची आणि त्याग करून टाकायचा, नेकी कर दर्या में डाल, असं ठाण्याचं परिस्थिती असते. नवी मुंबईमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत आहे आणि नवी मुंबईमध्ये शिंद्यांपुढे आव्हान आहे ते गणेश नाईकांचं, कारण गणेश नाईक हेही जुने, शिंद्यांपेक्षा जुने शिवसैनिक होते आहेत आणि त्यांना मानणारा वर्ग आहे. त्याला एकूण थोडंसं मराठा आगरी असंही एक थोडंसं जातीय समीकरण आहे. आपल्याला आठवत असेल गणेश नाईक, आनंद तरे वगैरे एक ठाण्याच्या शिवसेनेवर पूर्वी आगरी समाजाचा एक होल्ड होता, आता ते होल्ड कमी झालेलं आहे. गणेश नाईक पहिले राष्ट्रवादी आणि मग भाजपात गेल्यापासून, आणि त्यामुळे नेत्यांचा होल्ड कमी झाला असला तरी जो मतदार आहे त्याच्यामध्ये तो होल्ड आहे. आणि त्यामुळे गणेश नाईकांचं ठाण्यामध्ये एक वलय, त्याचा वापर त्यांनी या निवडणुकांपूर्वी करून घेतला. जे ठाणे जिल्ह्यामध्ये काही शंका निरसन करायला ते ज्या प्रकारे यायचे, पालघरचे पालकमंत्री असून, त्याच्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जळजळ व्हायची. मुंबईपुरतं बोलायचं झालं तर भाजपाला मुंबई महानगरपालिकेची सत्ता हवी, ही परिवर्तनासाठी हवी. नुसतं महापौरपद, आमचा महापौर, आमचा स्टँडिंग कमिटी चेअरमन, म्हणजे तुम्ही जे टक्के खात होतात ते आम्ही टक्के खाणार, असं भाजपाला करायचं नाही. भाजपाला मुंबईमध्ये एक बदल घडवून आणायचा आहे. तो बदल घडवून आणायचा तर त्याच्यामध्ये मुंबईचा मराठमोळा चेहरा न बदलता हा बदल घडवायचा आहे. तो बदल जर घडवायचा असेल तर मुंबईवर प्रशासकीय नियंत्रण भाजपाला हवं आहे. आणि त्यामुळे भाजपाचा प्रयत्न असा राहणार आहे की मुंबई आम्हाला द्या, म्हणजे अशी सगळ्या गोष्टी वाटून कोणाला न तुला न मला असं अर्धवट काहीतरी वाटणी करण्यापेक्षा थेट शहरांची वाटणी करा, असा कदाचित भाजपाचा प्रयत्न असेल. आणि त्यामुळे मुंबईमध्ये महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन किमान भाजपा त्याच्यावर पाणी सोडणार नाही. एकनाथ शिंदेंना पहिलं महापौरपद हवं असणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही आहे. आणि मग महापौर नाही तर मग स्टँडिंग कमिटी, ज्याच्यावर जे खरं महापौरापेक्षा स्टँडिंग कमिटी चेअरमन जास्त महत्त्वाचं असतो, कारण सगळे पैशाचा विनियोग सगळा स्टँडिंग कमिटीकडे असतो. आणि त्यामुळे महापौरपद द्या, महापौरपद नाही तर स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप द्या. आणि याच्यासाठी शिवसेना अडून बसणं स्वाभाविक आहे, कारण शिवसेनेसाठी ही जाणीव त्यांना झालेली आहे की अजून मुंबई शहरातनं, उपनगरामध्ये शिंदेंचा प्रभाव आहे, शिवसेनेचा प्रभाव आहे, पण शहरातनं जो सगळा मुंबईचा कोकणी मराठमोळा भाग आहे त्या भागामध्ये अजूनही उबाटा सेना आणि मनसे यांचं वर्चस्व आहे, त्यांच्या शाखा आहेत, त्यांची काडर आहे. बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक तिथे आहे, तो आता वयस्कर झाला असला तरी. आणि त्यामुळे तिथे स्वतःचं स्थान निर्माण केलं तर नाही तर मुंबईत आपण टिकणार नाही, कारण भाजपाला एकदा आत शिरल्यावर भाजपा वाढत जातो. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये एक ज्याला सन्माननीय अशी काहीतरी एक जागा हवी आहे. ती जागा म्हणजे महापौरपद किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन हा तेवढ्यातला मुद्दा नाही आहे. पण शिवसेनेला मुंबईमध्ये कसा विस्तार करता येईल, म्हणजे एकीकडे त्यांना उबाटा सेनेला आणि मनसेला चेपून विस्तार करायचा आहे, दुसरीकडे भाजपा विस्तार करत असताना भाजपा स्वतःच्या भागामध्ये घुसू नये याची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट कल्याण डोंबिवलीची, तीही महत्त्वाची आहे, कारण ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची महापालिका आहे. त्याच प्रकारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचंही ते होम ग्राउंड आहे. आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्येही अशी वाटणी झालेली आहे
एका प्रकारे समसमान वाटणी झालेली आहे, दोघांचं मिळून 2/3 बहुमत आहे, पण एकट्या पक्षाला बहुमत नाही आहे. आणि त्यामुळे जशी मुंबईची वाटणी आहे तशी कल्याण डोंबिवलीची ही वाटणी आहे, तशी राज्यातल्या इतरही काही महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे आहेत, परंतु बहुमत नाही आहे. तर अशा ठिकाणी वाटणीचा विषय येणार आहे. जिथे पूर्ण बहुमत आहे तिथे आपलं स्थान कसं राहील, ते भाजपालाही गरज आहे की ठाण्यामध्ये भाजपा चांगली कामगिरी करतोय, पण कायम दुसऱ्या नंबरवर ठाण्यामध्ये राहण्यात भाजपाला इंटरेस्ट नाही आहे. ठाण्याची ही लोकसंख्या बदलते आणि शिवसेनेला मानणारा मतदार ते भाजपाला मानणारा मतदार असं त्याच्यामध्ये परिवर्तन होतं आहे. कारण उबाटा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच आता चौली पावली अशी अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मांडणी करायची, वाटणी करायची, वाटाघाटी करायच्या, तर तुम्हाला खंबीर राहणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदेंचं जे आहे ते समोरासमोर आहे. उद्धव ठाकरेंसारखं नाही की जे दिलं ते घ्यायचं आणि मग रुसून बसायचं, मग सारखं खिशातले राजीनामे बाहेर काढायच्या धमक्या द्यायच्या, मग सरकारलाच विरोध करायचा, विरोधी पक्षांसोबत जाऊन मतदान करायचं सत्तेत राहताना, मुख्यमंत्र्यांना न बोलताच भूमिपूजन करून घ्यायचं. या अशा गोष्टी उद्धव ठाकरेंना शोभा देतात. त्यांचं अख्खं आयुष्य अशाच गोष्टी करण्यात गेलेलं आहे. एकनाथ शिंदे फार तर फार रुसले तर ते आपल्या गावी जाऊन शेती करतील, पण असा तमाशा नाही करणार जसा उद्धव ठाकरे करतात तसा, किंवा सत्तेमध्ये राहून सत्तेचे सगळे फायदे ओरपून पुन्हा विरोधी पक्षांसोबत मतदान करणं, अशा गोष्टी एकनाथ शिंदे करणार नाहीत. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सत्ता स्थापना होण्यापूर्वीच्या वाटाघाटी महत्त्वाच्या आहेत. आणि अशा प्रकारच्या वाटाघाटी झाल्या तर काही त्याच्यात चुकीचं नाही आहे. मित्रपक्ष असले, एकाच विचारधारेसाठी काम करणारे असले तरी राजकारणात व्यवहाराला महत्त्व आहे. आणि भाजपबरोबर जायचं तर व्यवहार हा पाळलाच पाहिजे. भाजपा हा अतिशय व्यवहारी पक्ष आहे, पण अपेक्षा अशी आहे की जेव्हा तुम्ही बसाल, व्यवहार पूर्ण कराल, जे ठरेल की हे तुमचं हे आमचं, मग तुम्ही 5 वर्ष कटकट करता कामा नये. एकदा ठरलं की तुमच्याकडे या 2 महापालिका, आमच्याकडे या 2 महापालिका, हे मी MMR रिजनमधलं म्हणतोय, किंवा या महापालिकेतले हे आमचं हे तुमचं, एकदा हे ठरलं की स्वतःच्या मर्यादेत राहून काम करा, त्या शहराच्या विकासासाठी काम करा, अशी अपेक्षा असते. आणि अशी अपेक्षा भाजप एकनाथ शिंदेंकडनं करू शकतो. ती अपेक्षा उद्धव ठाकरेंकडनं करता येणं अशक्य आहे. कारण वाटाघाटी न करता, जसं म्हटलं की तुझं ते माझं आणि माझं ते माझंच, अशी जी भूमिका आहे ती एकनाथ शिंदे घेणार नाहीत. आणि त्यामुळे हे सत्ता नाट्य काही काळ चालेल. माध्यमं त्याला फुगवून मोठं करतील की आता शिंदे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपाच्या विस्तारामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत की आता भाजप आपल्याला खाणार, आता आपलं काही स्थान नाही. अशा गोष्टी माध्यमं रंगवायचा प्रयत्न करतील. आता त्यांच्या हातात एवढंच उरलेलं आहे. पण आपण शांत बसून, संयम राखून पुढचे 5-6 दिवस काय होतंय ते बघावं. मला वाटतं की पुढचा आठवडा काहीच होणार नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस परत आले की मग 26 जानेवारी आहे, शनिवार रविवार, मग 26 जानेवारी, त्यानंतर हे सगळं स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा